तर बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्या अनुषंगाने सगळेजण कार्यरत, म्हणजे समाजात खरंच एक छान बाजू पण आहे. मुलींना लक्ष्मी मानतात, संगोपन करतात, वाढवतात, चांगलं शिक्षण देतात. आता मुली शिक्षित झाल्या, आता काय काय आता पुढं काय? मला आजच्या या कार्यक्रमाचा मान सन्मान राखून जो समाजात खरंच आवर्जून एक बदल घडवायचा आहे तो म्हणजे ज्या महिला, ज्या मुली शिक्षण प्रदान केल्यानंतर स्वतःच्या कौशल्याच्या बळावरती स्वतःचं प्रभुत्व गाजवत एखादं अस्तित्व निर्माण करू पाहत असतील तर आपण महिला म्हणून आणि दुसरं म्हणजे समाज म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आजच्या काळाची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने वाटचाल करणं हेही आजच्या काळाच्या दरम्यान खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने एक छोटंसं उदाहरण देऊ बघते. बघा, पटलं तर खरंच तुमच्या स्वतःच्या घरापासून तशी वाटचाल तुम्ही करावी अशी मी मनापासून विनंती करेल. ते उदाहरण म्हणजे मला मुलगा आहे, बरोबर, आणि माझी मैत्रीण आहे, मैत्रिणीला मुलगी आहे. माझा मुलगा आणि मैत्रिणीची मुलगी एकाच शाळेत जातात. आता आम्ही दोघी एकसारख्या शाळेच्या फी भरतोय. त्या दोघांना, त्या दोन्ही मुलांना एकसारखे शिक्षक आहेत. त्या दोघांवरती संस्कार घडतात, ते सारख्याच वातावरणातून घडतात. साहजिक आहे. मग जर मी माझ्या मुलावरती, माझी अपेक्षा आहे की माझ्या मुलाने आई वडिलांचं नाव रोशन करावं, त्यांनी स्वप्न पाहावी, छान शिकावं, मोठं व्हावं, स्वाभाविक आहे त्या मैत्रिणीची अपेक्षा तिच्या मुलीकडून तीच असणार आहे. मग मला सांगा, तिचं लग्न झाल्यानंतर आपण कुठल्या आधाराने, कुठल्या अनुषंगाने तिला घरी बसायला सांगतो? कुठल्या आधाराने? मुलाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि मुलीला म्हणतो नाही आता तुझं झालंय, लग्न झालंय, तू जर ती मुलगी घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहत असेल तर आपण समाज म्हणून कोणी नाही आहोत तिचे पंख छाटणारे. ती तिच्या मेहनतीने तयार झाली आहे, तिच्या आईवडिलांनी तिला कष्टाने वाढवलंय आणि तिच्या आईवडिलांचा अधिकार न राहता आपण तिसरे व्यक्ती आहोत आणि आपण तिच्यावरती अधिकार गाजवू पाहत आहोत. तर हे खूप चुकीचं आहे. माझ्याशी कळकळीची विनंती आहे. आणि याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान जर मला तो सामाजिक संदेश द्यायचा असेल तर तो हा असेल, घरातल्या मुली जेव्हा आपण ज्या अधिकाराने हक्काने वाढवतात तो त्यांचा मूलभूत अधिकार आणि हक्क आहे की ते त्यांच्या ताकदीच्या जोरावर, त्यांच्या संघर्षाच्या जोरावरती स्वप्न पाहावेत, त्यांनी पाहावेत सुद्धा आणि आपण त्यांना साकारण्यासाठी मदत केली पाहिजे.